आम्ही गेलो लोणावळा येथील म्युझियम बघायला. सुनील्स वॅक्स म्युझियम. हे बघा, महाराज आहेत पहिल्यांदा. बघा, पंडित जवाहरलाल नेहरू, बापू, अशा पद्धतीनं खूप छान आहे. असं आहे आतमध्ये. सगळ्यांची नावं माहीत नाही बाबा मला, सगळ्यांची नाही आहेत. काही काहींना ओळखते, काही काहींना नाही ओळखत. तर बघा, तुम्ही असं बघितल्यावर कळेल. हे बघा, अशा पद्धतीनं आहे म्युझियम आतमधून. पुढं आर्ची आहे, परश्या, बरेच येते. क्रिकेटपटू. अशा पद्धतीनं खूप छान आहे आतमध्ये. तुम्हाला माहीतच असतील ओळखीचे ते हिरो हिरोईनचे नावं, नेते, हिरो हिरोईन्या आहेत इथं. सगळ्या हुबेहूब मूर्त्या बनवलेल्या आहेत. काही काही तर असं वाटत पण नाही की हा ओरिजिनल नाही आहे. ओरिजिनलच वाटतात. बघा, पुढं दिसेल तुम्हाला. नागराज मंजुळे बनवलेला आहे ना, तर तो बिलकुलच वाटत नाही की हा. जवळ जाऊन हात लावून बघितलं मी, हात लावू देत नाहीत. हात नाही, दुरून बघायचं, त्याच्या शेजारी जाऊन फोटो काढायचा, पण असं हात नाही लावायचा त्याला. त्या मूर्तीला म्हणजे त्या पुतळ्याला हात नाही लावू शकत आपण. काही हुबेहूब दिसतात, असं वाटतच नाही हा पुतळा आहे म्हणून. अमिताभ, करीना, सलमान. हे बघा, हुबेहूब बनवलेले आहेत. अशा पद्धतीनं काही काही पुतळे अजिबातच वाटत नाहीत. पुढं दिसेल तुम्हाला. नागराज मंजुळेच्या तर मी असं कुणी नव्हतं तिथं, पटकन हात लावून आले. अशा पद्धतीने आहे आतमधून. छान आहे ना. इथं आहे बघ नागराज मंजुळे. इथं आहे आर्ची आहे. आर्ची आहे नागराज मंजुळे. असं वाटतच नव्हतं. वाटत होतं की हा काय. हे बघा, म्हणजे खरोखरच इथं उभं आहे. माणसंच दिसत होती खरोखर उभी असलेली. शक्तिमान लहान मुलांचा. ही ती सगळ्यात हाईट कमी असलेली ज्योती हे वाटतं तिचं नाव. इकडं मोटू पतलू आहे तिथं. ₹400 फीस एंट्री आतमध्ये करायची फीज होती बाबा ह्याची. ₹400 फी होती. एकाला ₹400. तिथून बाहेर निघलो आम्ही. तिथून बाहेर आहे हा नजारा बाहेरचा आहे. तिथून बाहेर निघलो. बघा, अशा पद्धतीचं आहे बाहेरचं. खायचे पदार्थ पण खूप महाग होते तिथं, पण आम्ही डब्बा आणला होता सोबत. डब्बा खायचा होता. मग तिथून मग पुढं नारायणी धाममध्ये गेलो आम्ही. हे नारायणी धाम आहे. आता चाललो हे. तिथून पुढं मग हे बघा, इथं किती छान पाणी. वर आता कमी आहे, खूप वर जातं. वर त्या ह्याला टेकतं ते पाणी. हा बघा, असं पाण्याचे फवारे आहेत तिथं. छान, खूप मजा वाटत होती बघायला. सायंकाळच्या टायमाला पोचलो होतो आम्ही. तिथे सायंकाळी होतो.
अशा पद्धतीनं बऱ्याच वेळ ते पाण्याची शूटिंग घेत बसले मी. छान वाटत होतं ते. खाली येत होतं, वर जात होतं ना, भारी वाटत होतं. खाली गेला आता थोड्या वेळात लगेच वर जातं, असं होतं. पूर्ण बंद होते. अशा पद्धतीनं होतं तिथं. हे बघा परत आला तिथून. इथून समोर जावंसंच वाटत नव्हतं. खूप छान वाटत होतं इथं उभं राहायला, ते फवारे बघायला. मग त्याच्यानंतर गेलो आम्ही पुढं. इथं राधाराणी मंदिर आहे. अशा पद्धतीचं कृष्ण राधाचं मंदिर आहे. राधाराणी येतात आतमध्ये. अशा पद्धतीचं मंदिर आहे तिथं. राधा देवीचं मंदिर. बाहेर आल्यानंतर इथं हे ना खूप छान, म्हणजे बाळकृष्णाचे ड्रेस, परत भरपूर काय काय खूप छान छान होतं. बाळकृष्णाचा हार, गळ्यामध्ये मोरपीस,